टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली इयत्ता 3री. विषय परिसर अभ्यास भूगोल. पाठ 9. पाणी नक्की येते कोठून. सुस्वागत मुलांनो. नकाशात आपल्या जिल्ह्यातील जलरूपांची व भूरूपांची माहिती दिली आहे. जलरूपे निळ्या रंगाने दाखवली आहेत. भूप्रदेश वेगवेगळ्या रंगाने दाखवले आहेत. हे रंग भूप्रदेशाच्या उंचीनुसार दिलेले आहेत. आपल्या जिल्ह्याच्या पश्चिमेस असणाऱ्या समुद्राचे नाव चौकटीत लिहा. 2. जिल्ह्यातील बहुतेक नद्या पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळतात. नद्यांमुळे खाड्यांची निर्मिती झाली आहे. नकाशा पहा व कोणत्याही एका खाडीच्या नावाभोवती चौकट करा. 3. जिल्ह्यातील पर्वत कोणता ते चौकटीत लिहा. 4. जिल्ह्यातील उल्हास नदी शोधा. तिचा मार्ग वेगळ्या रंगाने दाखवा. 5. जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याचे प्रमुख स्रोत हे जिल्ह्यातील तलाव आहेत. नकाशा पाहून त्यांची नावे चौकटीत लिहा. नकाशाचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. काय करावे? राहुल आणि सगुणा खेळून आल्यावर हातपाय धुतात, पाणी पितात, रोज सकाळी आंघोळ करतात, जेवण झाल्यावर ताट वाटी धुतात, पण हे करत असताना खूप जास्त पाणी वापरतात. तेव्हा आई त्यांना रागवते. त्यांना असा प्रश्न पडला की आता पाणी जपून कसे वापरावे? पाण्याचा जपून वापर करण्यासाठी कोणकोणत्या चांगल्या सवयी तुम्ही त्यांना सुचवाल? हे नेहमी लक्षात ठेवा. पावसाचे पाणी साठवले तर मौसिनराम व चेरापुंजी ही जगात सर्वात जास्त पाऊस पडणारी ठिकाणे आहेत. ती भारतात आहेत. उन्हाळ्यात मात्र तिथे पाण्याची कमतरता असते. आपल्या महाराष्ट्रातील कोकण भागातही असेच घडते. याचे कारण पावसाचे पाणी साठवण्याचे पुरेसे उपाय केले जात नाही. पावसाचे पाणी साठवले तर ही समस्या दूर होईल. पावसाचे पाणी साठवले तर ते नंतर वापरता येईल का? पावसाचे पाणी तुम्ही कसे साठवाल? 2. फक्त माणूस सर्व पाणी वापरू लागला तर इतर सजीवांचे काय होईल? माहीत आहे का तुम्हाला? दूर अंतरावरच्या विहिरी, तलाव, पाण्याच्या टाक्या येथून पाणी घरापर्यंत आणण्यासाठी नळमार्गाचा वापर करतात. हे पाणी काही ठिकाणी टँकरने आणले जाते. आपण काय शिकलो? आपल्याला मिळणारे सर्व पाणी पावसापासून मिळते. पावसामुळेच नदी, तलाव, झरे इत्यादी तयार होतात. नदीची सुरुवात डोंगरासारख्या उंच ठिकाणी होते व ती उताराकडे वाहते. पावसाचे पाणी साठवणे आवश्यक असते. थँक्यू.